नमस्कार, मी गणेश शिवाजी जाधव, पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष असून मी गेल्या 27 तारखेला सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब, तालुका पोलीस स्टेशन साहेब, अप्पर पोलीस महासंचालक साहेब आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तर सोलापूर तालुक्यातील पुणे सोलापूर रोडवरील पाकणी पाटी येथे जो इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांचे ते रेल्वेतून येणारा पेट्रोलचा जो साठा तिथं पेट्रोल केला जातो आणि त्यामार्फत 6 चाकी 12 चाकी गाड्यांच्या टँकरमध्ये भरला जातो। हा भरल्यानंतर ना सोलापूर पुणे नॅशनल हायवेला राहुटीजवळ त्या त्या पेट्रोल पंपासमोर काही पेट्रोल माफिया गाडीतून पेट्रोल काढून त्याची तस्करी करत आहेत, विक्री करत आहेत। याबाबत मी तालुका पोलीस स्टेशनला, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन, सूचना, तक्रारी दिलेल्या आहेत। मी पत्र देऊन आज 1 महिना पूर्ण होत आलेले आहे। त्यांच्याकडून मला कोणत्याही स्वरूपाचं पत्र आलेलं नाही। मी येत्या 17 तारखेला यांच्या विरोधात प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही व प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही। त्यामुळे मी येत्या 17 तारखेला आझाद मैदान येथे उपोषणाला बसत आहे। ह्या प्रकरणाची पूर्ण पेट्रोल तस्करांची नावे बीट अंमलदाराला माहिती आहेत, PSI साहेबांना माहिती आहेत, DO ला माहिती आहेत। मी आज सकाळी DO साहेबांना फोन केला की माझ्या पत्राचं काय झालं। त्याने म्हणले आम्ही तुम्हाला अर्ध्या तासानं फोन करतो। आत्तापर्यंत त्यांचा कोणत्याही स्वरूपाचा फोन आला नाही। प्रशासन फक्त आर्थिक तडजोड करून पोलीस खात्यातील कर्मचारी, अधिकारी तिथे त्यांना माफियांना सवलत देत आहेत। उद्या काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे, तर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे। या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी येत्या प्रशासनाच्या विरोधात व निषेधात मी येत्या 17 तारखेला आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण करत आहे। जर या प्रकरणाबाबत माझ्या जीवाला काय बरा वाईट झाला तरी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व पेट्रोल माफिया राहतील।